श्री स्वामी समर्थ। एकदा राधाजीने श्रीकृष्णाला विचारले, हे माधव, कंस तुमचा सक्का मामा असून देखील तो तुमच्या मातापित्याने इतक्या घोर पीडा का द्यायचा? सदैव तुमचा अपमान करायचा, तुमच्या संतांचा मजाक उडवायचा, सदैव तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करायचा, कोणाला तरी पाठवून तुमची हत्या करण्याचा प्रयत्न करायचा। तरी त्या महापापीचे असे कोणते पुण्य होते जे तुमच्या हातून त्याला परममोक्ष प्राप्त झाले? त्यावर श्रीकृष्णाने हसून उत्तर दिले, हे राधे, कंसाला जेव्हापासून कळले की श्री विष्णूचा अवतार तुझ्या बहिणीच्या पोटी जन्म घेईल आणि ते तुझ्या मरणाचे कारण बनेल, तेव्हापासून कंस जे पण काही करायचा, जे पण काही विचार करायचा ते फक्त आणि फक्त माझ्याविषयी असायचं। जरी ते क्रोधाने असेल, द्वेषाने असेल किंवा भीतीच्या कारणाने जरी असले तरी त्यात माझं स्मरण व्हायचं, म्हणून मी त्याला परममोक्ष प्राप्त करून दिले। श्रीकृष्ण पुढे म्हणतात, जोही मनुष्य सदैव प्रत्येक क्षणी माझं स्मरण करेल मी त्याला नक्कीच मोक्षाची प्राप्ती करून देईल, जरी तो माझा विरोधी असला तरीही। त्यामुळे नामाची कास सोडू नका, नामजप करत रहा। श्री स्वामी समर्थ।